लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या नंतर सर जॉन शोर आणि त्याचबरोबर लॉर्ड वेलेस्ली बंगालचे गव्हर्नर जनरल बनले. तर त्यांची कारकीर्द आज आपण पाहूया. पहा, लक्षात घ्या, सर जॉन शोर जर आपण पाहिला तर 1793 ते 1798 ही त्याची कारकीर्द होती. त्याच्या कार्यकाळामध्ये 1793चा चार्टर ऍक्ट या ठिकाणी संमत करण्यात आला. याच कायद्याच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन भारताच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली. त्यानंतर लक्षात घ्या, लॉर्ड वेलेस्लीची कारकीर्द महत्वाची आहे. बघा, 1798 ते 1805 ला तो या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. कलकत्तामध्ये 1798 त्यांनी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली. लक्षात असू द्या, या कॉलेजचा उद्देश होता ते ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, हा याचा उद्देश होता. त्यानंतर त्यानं 1798 ला तैनाती फौजेचं धोरण या ठिकाणी आखलं आणि या धोरणेच्या माध्यमातून हैदराबादच्या निजामानं सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यानंतर चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे हे 1799 ला वेलेस्लीच्या नेतृत्वाखाली लढलं गेलं. लॉर्ड वेलेस्लीनं या युद्धामध्ये टिपू सुलतानचा श्रीरंगपट्टणमध्ये जाऊन त्याचा या ठिकाणी पराभव केला आणि त्याची हत्या देखील या ठिकाणी टिपू सुलतानची वेलेस्लीनं या ठिकाणी केली. याचबरोबर बाजीराव दुसरा जो होता त्याच्यासोबत 1802 ला वसईचा तह या ठिकाणी लॉर्ड वेलेस्लीनं या ठिकाणी केला, ज्या तहाच्या माध्यमातून मराठ्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार या ठिकाणी केला. त्याचबरोबर दुसरं इंग्रज मराठा युद्ध हे 1802 पासून ते 1805 पर्यंत या ठिकाणी झालं. तर त्यामध्ये या ठिकाणी लॉर्ड वेलेस्लीच्याच कार्यकाळामध्ये हे युद्ध या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. याचबरोबर पाहायला असं भेटतं, बंगालच्या खाडीमध्ये एक प्रथा होती, ती म्हणजे कन्या ज्या आहेत, लहान मुली ज्या आहेत, तर त्यांची भ्रूण हत्या या ठिकाणी केली जायची. तर त्या कन्या भ्रूण हत्येवर प्रतिबंध लॉर्ड वेलेस्लीनं त्या ठिकाणी आणला. आणि त्याचबरोबर लॉर्ड वेलेस्लीचा एक सर्जन होता, शल्यचिकित्सक, ज्याचं नाव होतं फ्रान्सिस बुकानन. तर या फ्रान्सिस बुकानननं कायमधारा महसूल व्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर त्याला लक्षात आलं की भारतामध्ये कायमधारा महसूल व्यवस्थेमुळे जोतदार वर्ग निर्माण झाला आहे. तर लक्षात घ्या, हे महत्वाचे आहे. लॉर्ड वेलेस्ली आणि सर जॉन शोर यांच्यावर कुठेतरी प्रश्न विचारला जाईल.